मित्रांनो, पती पत्नीमधील नाते हे विश्वासावर टिकते, पण कधीकधी दारूचे व्यसन हे सुखी कुटुंबसुद्धा बर्बाद करते, उद्ध्वस्त करते. तसेच अशातच घरातील स्त्रीसुद्धा पतीच्या जाचाला त्रासाला कंटाळून आपल्या मुलांचाही विचार न करता अनैतिक पाऊल उचलते, परपुरुषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करते. तेव्हा तर संसाराची राख रांगोळी होण्यास वेळ लागत नाही. दोघांच्या चुकीच्या गोष्टींमुळे मुले पोरकी होतात. हीच खरी शोकांतिका आज आपल्या समाजात पाहण्यास मिळते. अशीच घटना एका कुटुंबासोबत झाली. तर चला पाहूया काय घटना घडली. 10 वर्षापूर्वी मयूर याचा विवाह दीपाली हिच्यासोबत झाला होता. त्या दोघांना 2 मुले झाली होती. संसार चांगला चालू होता. मयूरला दारू पिण्याचे व्यसन लागले. रोज रात्री तो कामावरून घरी येताना दारू पिऊनच घरी येऊ लागला. त्यामुळे नवरा बायकोचे रोज रोजचे भांडण होऊ लागले. या भांडणात तो तिला मारहाण करू लागला, त्रास देऊ लागला. आता रोजच्याच या मारहाणीला ती वैतागली होती. नवरा रोज दारू पिऊन मारहाण करतो, त्रास देतो, असे तिने माहेरी वडिलांना आणि भावाला सांगितले होते. तेव्हा त्यांनीही मयूरला तू दीपालीला त्रास देत जाऊ नकोस, बायको मुलांकडे बघ, संसार नीट कर असे सांगितले होते. मयूरने मुंडके हलवले, पण त्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. त्याला लागलेलं दारूचे व्यसन काही सुटत नव्हते. त्याचे परत मागचे पाडे तसेच चालू होते. दारू पिऊन बायकोला मारहाण करणे, तिला त्रास देणे एवढेच त्याचे काम झाले होते. तो दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला कामही मिळत नव्हते. त्यामुळे तिला संसार करताना ओढाताण करावी लागत होती. खरं तर ती त्याच्या त्रासाला कंटाळली होती. तिला नवरा नकोच होता. तिला नवऱ्यापासून कसले सुख मिळत नव्हते. एकाकी पडलेल्या दीपालीला आधाराची गरज होती, प्रेमाची गरज होती. तिच्या या तरुण मनातील घालमेल ओळखणारे पुरुष आजूबाजूला होते. त्यातच होता प्रकाश. प्रकाश हा तिच्या घरापासून काही अंतरावर राहत होता. जवळच राहत असल्यामुळे प्रकाश हा मयूर आणि दीपाली यांना ओळखत होता. मयूर दारू पिऊन बायकोला त्रास देतो, तो तिला पाहिजे ते सुख देत नाही, हे प्रकाशच्या नजरेतून सुटले नव्हते. दीपाली तरुण होती, 4 चौघांमध्ये उठून दिसणारी होती. तिची मादक भरलेली काया पाहणाऱ्याला घायाळ करत होती. तिच्या देहावर प्रकाश भाळला होता. तो नेहमीच तिला पाहण्यासाठी धडपड करू लागला. काही ना काही निमित्त काढून तो तिच्या घराजवळ घुटमळ करू लागला. हे आता तिच्याही लक्षात आले होते. तिचा नवरा तर तिच्याकडे लक्षच देत नव्हता. ती समोर दिसली की तो शिवीगाळ करत होता. प्रकाश मात्र प्रेमळ नजरेने तिला पाहत होता. हे पाहून ती त्याच्याकडे आकर्षित झाली. एकाच गल्लीत असल्याने दोघांची तोड ओळख झाली. हळूहळू दोघांना बोलचाली वाढत गेली. पाहता पाहता दोघांची घसट वाढली. परिसरात कोणी नसल्याची संधी साधून आता प्रकाश तिच्या घरात जाऊ लागला. दोघे गप्पा गोष्टी करू लागले. ती त्याला चहा पाणी करू लागली. बोलता बोलता तो तिला स्पर्श करू लागला, पण ती त्याला काहीच बोलली नाही. मग त्याचे धाडस वाढले. तो तिच्या नितंबावर हात फिरू लागला. ती काहीच बोलली नाही. मग त्याचे हात तिच्या ब्लाऊजपर्यंत गेले. ती गालात हसत त्याला जणू ग्रीन सिग्नलच देत होती. मग तो पण मागे हटला नाही. एके दिवशी त्याने संधी साधली. गप्पा मारता मारता त्याने खरंच बेडवर तिला आडवी पाडली. तिने हसत त्याला मिठीत घेतले. तसा त्याला जोर आला. पाहता पाहता त्याने तिला आडवी केली आणि दोघांनी काम क्रीडा चालू केली. आता नवऱ्यापेक्षा तिला प्रकाश जास्त जवळचा आणि भरवशाचा वाटू लागला. प्रकाश कुठे बोलावेल तिथे ती जात होती. त्याला हवे ते सुख ती देत होती. सुखाने तृप्त होऊन ती परत माघारी येत होती. पण त्यांच्या या मोकाट वागण्यावर परिसरात चर्चा चालू झाली. मुळातच त्यांचे गाव छोटे होते. त्यातच अनैतिक संबंध म्हटल्यावर चर्चा रंगायला वेळ लागला नाही. ही चर्चा नवरा मयूरच्या कानावर आली. त्याने याचा जाब बायकोला विचारला. त्याने सवाल केल्यानंतर दीपाली चिडली. तू मला नवरा म्हणून सुख देऊ शकत नाही, तू फक्त त्रास देतोस. त्यामुळे मी आता तुला सोडून प्रकाश बरोबर राहणार आहे, असे तिने त्याला स्पष्ट सांगितले. तिचे बोलणे ऐकून मयूरला काय बोलावे हे सुचेना. आपली बायको परपुरुषाशी संबंध ठेवते, त्याबद्दल ती माफी मागत नाही आणि पश्चातापही मागत नाही. उलट त्याच्याबरोबर राहण्याची भाषा करते. हे मयूरला सहन झाले नाही. पण व्यसनी असल्याने तो काही बोलू शकला नाही. पण त्याचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले. घरात भांडणे वाढले. आता तो तिला मारहाण करू लागला.
आपल्या जीवनाची वाट प्रकाशने लावली आहे हे त्याने ओळखले. तू प्रकाशला माझ्या बायकोचा नाद सोड, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होतील अशी त्याने धमकी दिली. पण तो दारूच्या नशेत असल्याने प्रकाशने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. प्रकाश तिचा नाद सोडायला तयार नव्हता, तर दीपालीही प्रकाशला सोडायला तयार नव्हती. गावात त्या दोघांच्या संबंधाची चर्चा होत असल्याने मयूरची बदनामी होत होती. आपल्या बायकोला आवर कसा घालायचा याचा तो विचार करत होता. इकडे मात्र दीपाली वेगळाच विचार करत होती. आपल्या संबंधात नवरा अडथळा ठरत आहे, त्याला आपल्या मार्गातून बाजूला करायचे असा तिने विचार केला. हा विचार तिने प्रियकर प्रकाश याला सांगितला. तिच्यासाठी तो काही करायला तयार असल्याने त्याने तिचा नवरा मयूरला संपवण्याचा प्लॅन केला. जवळचा मित्र रामाप्पा याला त्याने मदतीला घेतले. मित्राच्या प्रेमासाठी रामाप्पाही खून करण्यास तयार झाला. या होणाऱ्या भांडणातून एक दिवस मयूरने दीपालीसोबत भांडण करून तिला मारहाण केली. तसेच तू ज्या प्रकाशबरोबर माझ्या घरात राहू नकोस असे सांगितले. नवऱ्याने आपल्याला मारहाण करून घरातून निघून जायला सांगितले आहे असे तिने प्रकाशला सांगितले. आता डोक्यावरून पाणी चालले आहे हे त्या दोघांनी ओळखले. आता मयूरला संपवलेच पाहिजे, अन्यथा आपल्याला सुख मिळणार नाही या विचाराने प्रकाश तयारीला लागला. गोड बोलून मयूरचा काटा काढायचा आणि पुरावा नष्ट करायचा असा त्याने प्लॅन केला. दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी प्रकाशने मयूरला गाठले. दारू पिण्यास जाऊ असे त्याला सांगितले. आपल्या मोटरसायकलवरून त्याला घेतले आणि तेथून ते दोघे मोटरसायकलने गावातून बाहेर पडले. तेव्हा वाटेत प्रकाशने त्याचा मित्र रामप्पा यालाही सोबत घेतले. त्या दोघांनी मयूरला कृष्णा नदीच्या किनारी नेले. नदी किनारी निर्जन स्थळी ते तिघे दारू प्यायला बसले. प्रकाशने आणि रामप्पाने मयूरला भरपूर दारू पाजली. फुकट मिळते म्हटल्यावर मयूरही दारू पित होता. परिणामी त्याला नशा चढली. मयूर नशेत चूर असताना प्रकाशने विचारले, तू दीपालीला का त्रास देतोस, तिला मारहाण का करतोस? या बोलण्याला मयूरला राग आला. त्याने रागातच विचारले, ती माझी बायको आहे, तुम्हाला कोण विचारणारा? तेव्हा रागातच प्रकाशने उत्तर दिले, बायको तुझी आहे, पण मी तिला ठेवून घेतली आहे. आता ती माझी आहे, तू तिला त्रास का देतोस? असे म्हणत तो दारू पिणाऱ्या मयूरवर धावत गेला. तो आणि रामप्पा या दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. दारूचे ग्लास आणि स्नॅक विस्कटले गेले. रागाच्या भरात त्या दोघांनी मयूरचे नाक तोंड दाबून धरत त्याचा गळा आवळला. मयूर जीवाच्या आकांताने धडपड करू लागला. त्या दोघांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करू लागला, पण ते दोघे शुद्धीत होते, ताकदवान होते आणि ते दोघे होते. तो एकटाच होता आणि नशेत होता, व्यसनाने खंगला होता. त्याचे त्या दोघांपुढे काही चालले नाही. काही वेळात तो थंड पडला. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर ते दोघे खून लपवण्याच्या प्रयत्नात लागले. प्रकाशने सोबत पोते आणले होते. त्याने ते पोते काढले. त्यामध्ये मयूरचा मृतदेह कोंबून भरला. ते पोते उचलून कृष्णा नदीच्या पात्रात फेकून दिले. काम फत्ते झाले होते. दीपाली आणि त्यांच्या संबंधातील अडथळा आता दूर झाला होता. तो आनंदाने घरी यायला. गावात आल्यावर त्याने तिला मयूरचे काम तमाम केल्याचे सांगितले. ते ऐकून ती खुश झाली. तिने त्याला लगेच घरी येण्यास सांगितले. तिने बोलताच तो तिच्याकडे गेला. रात्रीची वेळ होती. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. तो घरात येतात तिने त्याला मिठी मारली आणि बेभान होऊन त्या दोघांनी काम क्रीडा सुरू केली. रात्रभर त्यांची शरीर सुखाचा आनंद घेतला. हे सुख नेहमी भोगण्यासाठी त्यांनी गावातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. पहाटेच्या सुमारास तो आपल्या घरातून बाहेर पडला आणि आपल्या घरी निघून गेला. तर तिनेही सकाळी लवकरच घरातील आवरावर केली. मुलांचे आवरले, थोडे सामान बांधून घेतले. तिने आपल्या सासूला सांगितले की मी दोन्ही मुलांना घेऊन माहेरी जात आहे आणि ती घरातून बाहेर पडली. आपली सून अचानक माहेरी का निघाली हे कोडे सासूला पडले. म्हणजे 24 डिसेंबर 2023ला मयूर कुठेतरी गेला होता. तो परत आलेला नाही. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर 2023 रोजी दीपाली माहेरी निघून गेली. हे कोडे काही त्या बाईला सुटलेच नव्हते, म्हणून ती मुलाचा शोध घेऊ लागली. तेव्हा गावात नातेवाईकांकडे कुठेही तिला मयूर सापडला नाही. तर सून माहेरी नाही तर प्रियकर प्रकाशबरोबर पळून गेल्याची माहिती मात्र मिळाली. हे ऐकून ती माऊली हादरली. आपली सून परपुरुषासोबत पळून गेली आणि मुलगा बेपत्ता आहे याचा अर्थ सुनेनेच मुलाचे काहीतरी बरे वाईट केले असेल या विचाराने ती आक्रोश करू लागली. तिने रडतच नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठले. आपला मुलगा मयूर हा बेपत्ता असून त्याची बायको तिच्या माहेरी न जाता तिच्या प्रियकरासोबत पळून गेली.
तिनेच मयूरचे काहीतरी बरे वाईट केल्याची तक्रार पोलिसात दिली. हे प्रकरण वाढत असताना दीपालीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला आपली मुलगी दीपाली ही तिच्या 2 मुलांसह बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना दिली. पोलीस त्या दोघांचा शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की दीपाली ही प्रियकर प्रकाश याच्याबरोबर बेंगलोर शहरात राहायला गेली आहे. इकडे 2 दिवसांनी म्हणजे 27 डिसेंबर 2023 रोजी कृष्णा नदीच्या पात्रात पोत्यात कोंबलेल्या मयूरचा मृतदेह पोलिसांना मिळाला. मैताच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. पोलिसांनी मैताच्या अंगावरील कपड्यावरून ओळख पटवून त्याच्या घरच्या लोकांना या घटनेची माहिती दिली. पोलीस त्या दोघांचा 11 महिने शोध घेत होते, पण त्या दोघांचा ठावठिकाणा काही सापडला नव्हता. 2 डिसेंबर 2024 रोजी दीपालीने वडिलांना फोन केला आणि पोलिसांनी त्या दोघांना पकडले. अशाच नवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी मराठी स्टोरी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.